हिंदीत आपण मा म्हणतो, पण मराठीत आई शब्दाचा गोडवा काही वेगळाच आहे. आज आपण नात्यांची नावे शिकूया. नमस्कार. महाराष्ट्रात वावरताना इथल्या नात्यांची नावे माहीत असणे खूपच महत्वाचे आहे. बघा, मराठी आणि हिंदी याच्यामध्ये नावं सांगितलेली आहे. मराठीमधले शब्द आणि हिंदीमधले शब्द या ठिकाणी मराठीमध्ये आई म्हटलं जातं, तर हिंदीमध्ये माता म्हटलं जातं. मराठीमध्ये बाबा म्हटलं जातं, तर हिंदीमध्ये पिता, पिताजी, पापा म्हटलं जातं. मराठीमध्ये भाऊ, हिंदीमध्ये भाई म्हटलं जातं. मराठीमध्ये बहीण, हिंदीमध्ये बहन म्हटलं जातं. मराठीमध्ये मुलगा, हिंदीमध्ये बेटा, पुत्र म्हटलं जातं. मराठीमध्ये मुलगी, हिंदीमध्ये बेटी, पुत्री असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी ही आता आजोबा या ठिकाणी वडिलांचे वडील दादा आणि आईचे वडील यांना नाना म्हटलं जातं. पण आपल्याला मराठीमध्ये आजोबाच म्हटलं असतं, ते वडिलांचे असो किंवा आईचे असो. मराठीमध्ये आजी म्हटलं जातं, हिंदीमध्ये वडिलांची जी आई आहे तिला दादी म्हटलं जातं आणि आईची आई आहे तिला नानी म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी हिंदीमध्ये वडिलांच्या नातेसंबंधामध्ये वडिलांचे वडील असेल तर दादा आणि आईची म्हणजे वडिलांची आई असेल तर दादी म्हटलं जातं. आईचे वडील असेल तर त्यांना नाना म्हटलं जातं हिंदीमध्ये. आईची आई असेल तर तिला नानी म्हटलं जातं. आणि अशाच माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ही काही नातेसंबंध आहे, हे नातेसंबंध खूप महत्वाचे आहे. तुमच्या घरी सर्वात जास्त मराठी कोण बोलतो आणि बोलत असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मराठीमध्ये आपल्याला जे काही हिंदी आणि मराठी यांच्यामधलं जे काही सोपं आहे, व्याकरण न शिकवता आपण हे बोलायचं शिकायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ही भाषा ही जास्त सोपी व्हावी. मराठी भाषा बोलताना लिहिताना आपल्याला ते महत्वाचं वाटावं म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सबस्क्राईब करून ही व्हिडिओ आवडली तर मला नक्कीच त्यामध्ये काय करा, यामध्ये कमेंटमध्ये यस म्हणा. आणि पुढची व्हिडिओ कशावरती करायची आहे ते नक्की मला तुम्ही सांगा. म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला तशा पद्धतीची केली जाईल. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.